मंडळी गावरांचं पहा किती मस्त नियोजन केलेलं आहे. हे शेतकरी काका आहेत, यांचं हे गावरांचं नियोजन आहे. पक्षी पहिला आणला जातो, जवळपास त्यांचं 1,500 स्क्वेअर फूटचं शेड आहे आणि ते अर्धच वापरतात. 200 पक्षी आणला जातो, गावरांचा किंवा कावेरीचा मिक्स असतो, कारण की ग्राहकाची डिमांड पण तशी राहते. काहींना गावरान राहतो पाहिजे नसतो, काहींना कावेरीचा पाहिजे नसतो, कारण की कावेरीचा जरा मोठा होतो. अशामध्ये जेव्हा 200 पक्षी आणला जातो एक दिवसाचा, 2.5 महिने त्याला पोल्ट्रीचं खाद्य, त्याचबरोबर ती तांदूळ गहू जे काय असेल घरामध्ये ते मिक्स करून खायला टाकलं जातं. त्याचबरोबर मार्केटचं जे वेस्टेज आहे ते रोज मार्केटमधून आणून इथं वेस्टेज टाकलं जातं, त्यामुळे त्यांचा खाद्याचाही खर्च खूप कमी होतो. साधारणतः हा 1 महिन्याचा पक्षी आहे पहा. आणि त्याचबरोबर आता हा जो समोर दिसतोय तुम्हाला, हा मोठा पक्षी आहे. जसं मोठा पक्षी संपत येतो तशी बारकी बॅच लगेच टाकली जाते, का तर विक्री व्यवस्थापन परत सारखं राहिलं पाहिजे. आणि हे पहा किती आवडीने पक्षी हा भाजीपाला खातोय, म्हणजे यामुळे खूप कॉस्टिंग कमी होते. जवळपास 70% यांचं कॉस्टिंग कमी होते खाद्यावरची. एक पक्षी त्यांना ऑन एन ॲव्हरेज तयार करायला एक 200 रुपयापर्यंत खर्च येतो. आणि ह्याच पक्षाचं विक्री व्यवस्थापन कोंबडी 400 रुपये आणि कोंबडा 600 रुपये याप्रमाणे विक्री केली जाते. 200 रुपये साधारणतः 300 रुपये एका पक्षामागे यांना उरला जातोय. किती मस्त नियोजन आहे. एक वर्षभरात 2 ते 3 बॅच निघून जातात आणि फक्त 600 पक्षी सांभाळून 1,00,000 रुपये ते 1.5 लाखापर्यंत त्याच्यावरती कमवत असतील. कधी ॲक्युरेट कॅल्क्युलेशन करत नाही. शेतीबरोबर बाकीचे बरेच त्यांचं काम राहतं, ते करून हे सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास एवढा वेळ देऊन पूर्ण नियोजन पाहतात. खूप छान नियोजन आहे. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा.